रस्त्यावर उतरलेले आहेत। आर्थिक राजधानीतली आपण ही दृश्य पाहिल्यानंतर राज्याची उपराजधानी नागपुरात जाऊयात। रजत आपल्या सोबत आहे। रजत, नागपूरकरांचं काय म्हणणं आहे, काय भावना आहेत नागपूरकरांच्या? दीपक, नागपूरच्या लक्ष्मी भुवन चौकावरची ही दृश्य आहे आणि जेव्हा भारताने तिसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकलेला एक मोठा उत्साह इथे दिसून येत आहे। यंदा अहमदाबादचा स्टेडियम लकी ठरलं। स्टेडियम तर लकी होतच। स्टेडियम लकी असो नसो, परंतु हिंदुत्वासाठी काय कशा पद्धतीने आजचा पूर्ण सामना जो पाहिला, एकतर्फ सामना जिंकलेला भारताने, एक नंबर मजा आली आजच्या मॅच मध्ये। वन साइड सामना झाला। न्यूझीलंडने यापूर्वी विश्वचषकामध्ये भारताला हरवलं, तर आज भारताने तो न्यूझीलंडला चान्स नाही दिला। बहुत अच्छा खेला इंडिया ने और इंडिया का इंशाल्लाह बॉयज प्लेड वेल। जय माता दी। तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे। दरवर्षी जेव्हा भारत मोठा सामना क्रिकेटमध्ये जिंकतो, या चौकावर अक्षरशः तरुणाईचा जल्लोष दिसून येतो आणि आज जो चित्र आहे तो काहीसा वेगळा आहे, कारण भारताने विश्वचषक T20चा तिसऱ्यांदा जिंकलेला आहे आणि पहिली टीम ठरलेली आहे ज्यांनी सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जो आहे तो T20चा जिंकलेला आहे आणि आपलं नाव त्याच्यावर कोरलेलं आहे। नक्कीच रजत, तुम्ही राहाच आपल्यासोबत। आपण पुन्हा एकदा आपल्या न्यूजरूम मध्ये येऊयात। विजय सर आपल्यासोबत आहेत। विजय, एकंदरीतच मुंबईकर असतील, नागपूरकर असतील, पुणे असेल, अवघा देश असेल आनंदानं सध्या न्हाऊन निघालेला आहे। रंगपंचमी खऱ्या अर्थानं आपण साजरी केली असं म्हणावं लागेल। या विजयाचं जर एका वाक्यात वर्णन करायचं असेल तर कसं कराल? दीपक, या देशामध्ये अनेक जाती आहेत, अनेक धर्म आहेत, पण खऱ्या अर्थानं या देशातील 140 कोटी नागरिक जर कुठला धर्म सर्वाधिक मानत असतील तर तो क्रिकेटचा धर्म आहे आणि त्याच क्रिकेटच्या धर्माचा रंग आज आपल्याला प्रत्येक रस्त्यावर त्याची उधळण होताना दिसते। आणि रंगपंचमीच्या त्या रंगामध्ये जेव्हा क्रिकेटचा हा रंग मिसळून जातोय ना, तेव्हा खऱ्या अर्थानं तिथे भारताचा, आपल्या तिरंग्याचाही रंग जल्लोषात आपल्याला फडकताना आणि तिथं अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतीत होताना दिसतोय। दीपक, विजय, खरं तर आपण मगाशी बोलताना भारताच्या फलंदाजांबद्दल बोललेलो होतो।